नमस्कार, मी अनुराधा सनगर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. घेऊया मागील आठवड्यातील ठळक घडामोडींचा आढावा. हजारो रसिकांच्या साक्षीने सासवड येथील 87व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप झाला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उत्स्फूर्त भाषण करून रसिक श्रोत्यांची मने जिंकली. या प्रसंगी व्यासपीठावर वनमंत्री पतंगराव कदम, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, संमेलनाध्यक्ष फ.मु. शिंदे, लीला शिंदे, आमदार विजय शिवतारे, आमदार सुभाष देसाई, चंद्रकांत मुकाटे, अरविंद सावंत, गजानन बाबर, नीलम गोरे, पुणे महापालिकेचे उपमहापौर बंडू गायकवाड यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. भाषणात मराठी भाषेचा पुरस्कार करत उद्धव ठाकरे यांनी सीमावासियांचा मुद्दा उपस्थित केला. ठाकरे म्हणाले, मराठी भाषेवरून ज्यांना वाद घालायचे आहेत त्यांच्यासाठी साहित्य संमेलन हे व्यासपीठ नव्हे. आम्हा राजकीय नेत्यांचे सुद्धा विविध विषयांवर मतभेद आहेत, पण आमचे राजकीय मतभेद वेगळे आहेत. ते आमचे आम्ही पाहून घेऊ, पण कोठे काय बोलायचे याचे तारतम्य साहित्यिकांनी बाळगायला हवे, असा सल्ला देतानाच राजकारण्यांच्या डोक्यातील फुगा टाचणी मारून फोडण्याची ताकद मात्र साहित्यिकांमध्येच असते हे देखील लक्षात घ्या, असे परखड मतही त्यांनी व्यक्त केले. भाषेच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात मराठी भाषेचा अभिमान बाळगणे संकुचितपणाचे वाटते, याबद्दल खंत व्यक्त करून मराठीसाठी जे जे म्हणून शक्य आहे ते मी करीनच, अशी ग्वाही ठाकरे यांनी दिली. संमेलन संयोजक आयोजक सीमावासियांना विसरले नाही हे विशेष आहे. खरं तर बेळगाव म्हणजे कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र आहे. एक रोयगोटी ओढली म्हणजे आयुष्य बदलते काय? तेथील लोक आजही मातृभाषेला पोरके होत आहेत. संयुक्त महाराष्ट्रासाठी आचार्य अत्रे यांनी लढा दिला. त्यावेळी माझे आजोबा देखील त्यांच्याबरोबर होते. अत्रे यांनी राजकारण केले. पत्रकाराच्या भूमिकेतून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे नेतृत्व केले. राजकारण्यांच्या डोक्यात जेव्हा हवा जाते तेव्हा त्यांच्या डोक्यातील हवेचा फुगा टाचणी मारून फोडण्याची ताकद साहित्यिकांमध्ये असते, हे अत्रे यांनी आपल्या लेखणीतून दाखवून दिले. संमेलने भरवली पाहिजेत, कारण हा मराठी भाषेचा उत्सव आहे. जर मराठी भाषकच एकमेकांमध्ये मराठी भाषेवरून तसेच संमेलनातील छोट्या मोठ्या कुरपुरींवरून भांडत बसले तर अमराठी भाषक मराठी भाषकांची चेष्टाच करतील, असेही त्यांनी नमूद केले. स्नेहल प्रकाशनने प्रकाशित केलेल्या आणि विनीत कुबेर लिखित मोदीनामा या पुस्तकाचे प्रकाशन राज्यसभेचे विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी फोर्स मोटर्स लिमिटेडचे चेअरमन डॉक्टर अभय फिरोदिया, या पुस्तकाच्या मूळ लेखिका मधु किश्वर, स्नेहल प्रकाशनचे रवींद्र घाटपांडे, लेखक विनीत कुबेर आदी उपस्थित होते. देशभरातील संपूर्ण राजकीय परिस्थिती, न्यायालये आणि माध्यमे विरोधात असतानाही नरेंद्र मोदी यांनी या संकटाचा सामना करत आपल्या कणखर राजकीय नेतृत्वाची ओळख निर्माण केली आहे, असे गौरव उद्गार जेटली यांनी काढले. पुढे ते म्हणाले, राजकीय टीकांना उत्तर देण्यापेक्षा मोदी यांनी विकास साधत सर्वसामान्यांशी जवळीक निर्माण केली. नकारात्मक वातावरण आणि भीतीदायक चित्र असतानाही प्रशासनावर वचक ठेवून ते एक उत्तम प्रशासक बनले. ही गुणवत्ता सर्वच राजकीय नेत्यांना जमत नाही. त्याची सांगड बसल्यानेच गुजरातमध्ये त्यांना सलग विजय संपादन करता आला. नरेंद्र मोदी यांना अडचणीत आणण्यासाठी काँग्रेसने त्यांच्यावर खोटेनाटे आरोप केले. गोध्रा हत्याकांड हा त्याचाच एक भाग होता. मात्र काँग्रेसला त्यांच्या विरोधातील हा आरोप सिद्ध करता आला नाही. त्याशिवाय SITच्या अहवालातही मोदी यांना क्लीन चिट मिळालेली आहे. त्यांच्यावर आरोप करण्यासाठी काँग्रेस पक्षाकडे कोणताही मुद्दा राहिलेला नाही. स्वतःला सावरण्यासाठी काँग्रेसची शेवटची धडपड सुरू झाली आहे. आपला भाजपची बी टीम म्हणून हिणवणाऱ्या काँग्रेसचीच अवस्था आपच्या बी टीम सारखी झाली असून त्यांची विरोधात बसण्याचीही लायकी राहिलेली नाही, अशी टीकाही जेटली यांनी केली. देशाचा कारभार पारदर्शी करायचा असेल तर स्वयंसेवी संस्थांनाही माहिती अधिकाराच्या कक्षेत आणण्याची गरज आहे. तसेच त्यांना फंडिंग कोठून मिळते याचीही चौकशी करावी. त्याचप्रमाणे त्यांच्याकडून तसे प्रतिज्ञापत्रही लिहून घ्यावे, असेही अरुण जेटली यांनी नमूद केले. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे ह्याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. केअरटेकर सोसायटीच्या वतीने अपंग, मतिमंद आणि अनाथ मुलांसाठी आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
जोकरच्या टोपीने केलेली धमाल, डोरेमॉन सोबतचा डान्स, सांताक्लॉजच्या पुतळीतील चॉकलेट्स घेण्यासाठी झालेली गर्दी, अशा वातावरणात चिमुकल्यांचा आनंद मेळावा रंगला. जम्पिंग जॅक, घोड्यावरची रपेट, मेरी गो राऊंड सारख्या खेळण्यांनीही मेळाव्यात अनोखी रंगत आणली. या मेळाव्याचे उद्घाटन सातारा संस्थान अदालत वाड्याचे छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या हस्ते झाले. यावेळी बालभारतीचे माजी संचालक बशीर अन्सारी, सोसायटीचे अध्यक्ष कुमार शिंदे, प्रशांत यादव, मोहिनी तेलंग, कॅम्प एज्युकेशन सोसायटी शाळेच्या मुळगावकर, उर्मिला पवार, निवृत्त पोलीस निरीक्षक मुख्तार शेख, दिलीप गिरमकर आदी उपस्थित होते. विशेष मुलांच्या उपस्थितीने सोसायटीचा परिसर फुलून गेला होता. आनंद मेळाव्यात टॅटू आणि घोड्याला शेपूट काढण्याच्या खेळाने रंगत आणली. मेळाव्यात विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटपही करण्यात आले. विजय सोनवणे, सेबास्टियन मेंडोसा, गणेश चित्ते, रणजित परदेशी, जितेंद्र राशीनकर, छबू अक्का जाधव, समीक्षा खंडे, अश्विनी चित्ते आदींनी या मेळाव्याचे आयोजन केले. पुणे मीडिया वॉचच्या वतीने देण्यात येणाऱ्या बेस्ट न्यूज चॅनेलच्या पुरस्काराने जनवार्ता न्यूज चॅनेलला गौरवण्यात आले. पुणे मीडिया वॉचच्या वतीने बेस्ट न्यूज चॅनलचा पुरस्कार पुण्यातील जनवार्ता न्यूज चॅनलला प्रदान करण्यात आला. मीडिया वॉचचे यंदाचे हे 9वे वर्ष आहे. याचबरोबर पत्रकार दिनानिमित्त पत्रकारितेतील क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांनाही पुरस्कृत करण्यात आले. गेली 7 वर्षे जनवार्ता न्यूज चॅनल विविध क्षेत्रात विशेष कामगिरी बजावत असते आणि त्याची विशेष दखल पुणे मीडिया वॉचने घेतली. अशा न्यूज चॅनलला भविष्यात अधिक प्रोत्साहन मिळावे यासाठी जनवार्ता न्यूज चॅनलला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. जनवार्ता न्यूज चॅनलच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी जनवार्ताचे संपादक सागर शिंदे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी पुण्याचे उपमहापौर बंडू गायकवाड आणि माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे आदी मान्यवर उपस्थित होते. भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने पेट्रोल आणि डिझेल दरवाढी विरोधात आंदोलन करण्यात आले. मंडईतील टिळक पुतळा येथे करण्यात आलेल्या या आंदोलनात घोडा, बैल, गाढव पाळा आणि महागाई टाळा असा उपहासात्मक संदेश देण्यात आला. तसेच या आंदोलनादरम्यान बैलगाडी, घोडागाडी आणि गाडवे घेऊन मोर्चा काढण्यात आला. जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींमध्ये वेळोवेळी वाढ करून सामान्य माणसांवर महागाईचा भडीमार करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे. नागरिकांनी वेळीच जागे होऊन मतदानातून आपली ताकद दाखवून द्यावी असे आवाहन भाजयुमोच्या वतीने यावेळी करण्यात आले. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून त्यांनी जगायचे कसे हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. असे असतानाही जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींमध्ये होत असलेल्या दरवाढीमुळे संघटनेच्या वतीने सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. महागाईच्या विरोधात सत्ताधारी आमदार, खासदार यांच्या घरासमोर जाऊन निदर्शने करण्यात येतील असेही यावेळी सांगण्यात आले. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. सहा कोटींच्या वस्तू चोरणाऱ्या उन्हेच्या टोळीला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीकडून 40 लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. मोक्काखालील कारवाईनंतर जेलमधून सुटल्यानंतर या टोळीने शहरात घरफोडीचे सत्र अवलंबले होते. तेजस उणेच्या, सचिन सरतापे, निलेश उर्फ अप्पा साकोरे आणि मुकेश उर्फ अंगद सोमवंशी असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी 3 आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती उपायुक्त मनोज पाटील यांनी दिली. या आरोपींवर कोथरूड, वारजे, माळवाडी परिसरात खुनाचा प्रयत्न, दरोडा अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. या टोळीवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. जेलमध्ये असताना तेजस उणेच्या आणि त्याच्या साथीदारांनी आणखी काही साथीदार जमवून चोरीचे कट आखले होते. पोलीस निरीक्षक किशोर जाधव यांना मिळालेल्या माहितीनंतर उणेच्या आणि त्याच्या साथीदारांवर पाळत ठेवण्यात आली होती. त्यांनी चोऱ्या केल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. या टोळीने लोणीकंद, शिरूर, भोसरी, येरवडा, लोणी काळभोर या परिसरात चोऱ्या केल्या आहेत.
तेजस ओणेच्या याने चोरीच्या पैशातून वडगाव शेरी आणि सासवड येथे दुकाने थाटली. या दुकानांमध्ये तो चोरीच्या वस्तूंची विक्री करत असल्याची माहिती जाधव यांना मिळाली होती. त्यानुसार या टोळीतील आरोपींना अटक करण्यात आली तर तिघे पसार झाले असून त्यांच्याकडे चोरीचा ऐवज आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त प्रकाश घारगे, निरीक्षक जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित अहिरराव, सुनील बंडलकर, कर्मचारी राजाराम घागरे, किरण नील, महेश मोहोळ, इम्रान मुलानी, गणेश ढगे यांचा तपास पथकात समावेश होता. जातीव्यवस्था आणि जागतिकीकरण हे समाजाला लागलेले रोग असल्याचे मत ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य यांनी व्यक्त केले. भाई वैद्य यांच्या जीवनावर आधारित भाई वैद्य एक सामाजिक पर्व या माहितीपटाच्या सीडीचे प्रकाशन भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते झाले. आमदार मोहन जोशी, प्राध्यापक विलास वाघ, महापौर चंचला कोदरे, कृष्णकांत कुदळे, परशुराम वाडेकर, अभिजित वैद्य, चरणसिंग टाक, वासुदेव चांगरे, म्हाडाचे विभागीय अध्यक्ष अंकुश काकडे, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ राम ताकवले, धनंजय भावलेकर यावेळी उपस्थित होते. भाई वैद्य म्हणाले, स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे उलटल्यानंतरही देश अनेक प्रथा आणि परंपरांच्या गुलामगिरीत आहे. अज्ञान आणि अंधश्रद्धांनी पछाडलेल्या समाजाला शिक्षणातूनच विकासाचा मार्ग सापडू शकतो असे सांगतानाच जातीव्यवस्था आणि जागतिकीकरण हे समाजाला लागलेले रोग असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. आर्थिक विकास करतानाच देश जातीप्रथा, रूढी आणि परंपरांच्या गाळात रुतत आहे. समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत आजही स्वातंत्र्याची पहाट पोचलेली नाही. जात आणि जागतिकीकरणाने वेढलेल्या समाजाला खऱ्या अर्थाने स्वतंत्र करायचे असेल तर आजच्या तरुणांनी पुढाकार घेऊन सामाजिक चळवळ निर्माण केली पाहिजे असेही त्यांनी नमूद केले. माहितीपट निर्मितीसाठी सहकार्याबद्दल डॉक्टर अनिल सपकाळ, मनोज जानवेकर, सावनी अंतरकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. राजकीय उद्देशांमुळे माझा मोबाईल फोन टॅप होत असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. निवडणुका जवळ आल्यामुळे माझ्यावरील दबाव वाढवण्याचे काहींचे प्रयत्न सुरू झाले आहेत. राजकीय उद्देशामुळे माझा मोबाईल फोन टॅप होत असल्याचा आरोप केला असून या प्रकरणाचा केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि राज्याचे गृहमंत्री आर पाटील यांनी तपास करावा अशी मागणी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केली. प्रकाश आंबेडकर यांच्या नकळत त्यांच्याच सारख्या मोबाईल क्रमांकांवरून त्यांच्या पत्नी अंजली यांना मी धोक्यात आहे असा संदेश पाठवण्यात आला. त्यांच्या पत्नीने लगेच प्रकाश आंबेडकर यांना फोन केला असता त्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणीतरी हा मेसेज पाठवल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांच्या परस्पर कोणीतरी त्यांचा मोबाईल क्रमांक वापरत असून हा फोन टॅपिंगचा प्रकार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. तसेच या प्रकरणाची केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे किंवा राज्याचे गृहमंत्री आर पाटील यांनी चौकशीचे आदेश द्यावेत अशी मागणी आंबेडकर यांनी केली. महिला प्रदेशाध्यक्षा वैशाली चांदणे आणि शहराध्यक्ष मोहना कांबळे यावेळी उपस्थित होते. या संदर्भात आंबेडकर म्हणाले, मोबाईल कंपन्यांकडे तक्रार देण्यात आली आहे. माझ्या वैयक्तिक आणि राजकीय आयुष्यात दहशत पसरवण्यासाठी हे कृत्य करण्यात आले आहे असेही त्यांनी सांगितले. पीपला शासनाचा अधिकृत दर्जा देण्याची आमची तयारी आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. 12व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन कोथरूडच्या सिटी प्राईड येथे करण्यात आले. राज्याचे सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, राज्याचे सांस्कृतिक मंत्री संजय देवताळे, महापौर चंचला कोदरे, महोत्सवाचे अध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, अभिनेते डॉक्टर मोहन आगाशे, सिटी प्राईडचे प्रकाश चाफळकर तसेच अनेक परदेशी पाहुणे यावेळी उपस्थित होते. ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना आणि चित्रपट निर्माते अदूर गोपाल कृष्णन यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना SD बर्मन इंटरनॅशनल अवॉर्ड फॉर आउटस्टँडिंग कॉन्ट्रीब्युशन फॉर क्रिएटिव्ह म्युझिक अँड साऊंड या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शाल, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह आणि पुणेरी पगडी असे पुरस्काराचे स्वरूप होते. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, सध्या अनेक चित्रपट महोत्सव होत असल्याने शासनाला प्रत्येक चित्रपट महोत्सवाला अनुदान देणे शक्य नसते. पीफसाठी शासनाकडून 70 लाखांचा निधी दिला जातो. त्यामुळे आगामी काळात हा निधी वाढवत याला शासनाचा अधिकृत दर्जा देण्यास आमची तयारी आहे. चित्रपट क्षेत्राशी निगडीत अनेक प्रश्न सोडवण्याचे काम शासन पातळीवर सुरू आहे. वॅट, स्टॅम्प ड्युटी, एंटरटेनमेंट ड्युटी अशा विषयांवर चर्चा सुरू आहे आणि लवकरच त्यावर तोडगा काढण्यात येईल.